ते 10 तास. दीपक तांबोळी. रेल्वेने नागपूरला इंटरव्ह्यूसाठी चाललो होतो. रेल्वेतून निवृत्त झालेल्या वडिलांच्या पासवर मी रिझर्वेशन केलं होतं. पावसाळा असल्याने गाडीला अजिबात गर्दी नव्हती. एसी डब्यातले माझ्या समोरचे बर्थ तर रिकामेच होते. नाशिक आलं तसा एक देखणा तरुण बॅग घेऊन आत चढला. माझ्या समोरच्या बर्थ खाली त्यानं बॅग ठेवली. तेवढ्यात त्याच्या मागेच एक बाई आत आली. तिला पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. माय गॉड, काय सुंदर होती ती. कुठं जाताय? तो तरुण मला विचारत होता. नागपूरला मी शुद्धीवर येत म्हटलं. थोडं लक्ष ठेवाल का? मिसेस गोदियाला जाते. एकटीच आहे आणि मुलाची तब्येत जरा नरम गरम आहे. तिच्या कडेवरच्या बाळाकडे बोट दाखवून तो म्हणाला, हो ठेवींगी, त्यात काय विशेष. मी त्यांच्याशी बोलता बोलता तिच्याकडे नजर टाकली. गाडी निघाली तसा तो उतरून गेला. तिनं खिडकीतून त्याला बाय बाय केलं. समोरच्या बर्थवर तिनं मुलाला ठेवलं आणि ती त्याला थोपटू लागली. माझी नजर तिच्या चेहऱ्यावरच खिळली होती. खरोखर इतकी सुंदर स्त्री मी आयुष्यात आजपर्यंत पाहिली नव्हती. मी माझ्या कॉलेजच्या मुली आठवून पाहिल्या. त्यातली एकही तिच्या जवळपासही येणारी नव्हती. तिचे डोळे, नाक, ओठ, त्वचा, केस फारच सुरेख होते. विशेष म्हणजे तिनं मेकअपही नव्हता केला तरीही ती अप्रतिम सुंदर दिसत होती. माझ्या लक्षात आलं की आपल्या फिल्म इंडस्ट्रीतली कोणतीही हिरोईन तिच्या इतकी सुंदर नव्हती. बाळातपणानंतर बायका बेडब होतात म्हणे, पण तिची फिगर अतिशय सुरेख होती. मनात विचार आला, स्वर्गातील अप्सरा अशा सुंदर असतील का, की हिच्यापेक्षा जास्त? नाही, यापेक्षा सुंदर असू शकत नाही. मी भान हरपून तिच्याकडे बघत होतो. ती मात्र तिच्या विश्वात मग्न होती. मुलाला बाटलीने दूध पाजताना, त्याला काहीतरी खाऊ घालताना ती त्याच्याशी गप्पा मारत होती. अधूनमधून तो किरकिर करायचा तेव्हा ती त्याला प्रेमाने थोपटत होती. एक दोनदा तिनं माझ्याकडे पाहिलं तेव्हा मी घाई गडबडीने दुसरीकडे नजर फिरवली. नंतर मी मोबाईलची चाळा करू लागलो, पण माझी नजर तिच्याकडेच वारंवार वळत होती. जांभळ्या साडीत ती अप्रतिम सुंदर दिसत होती, पण त्या सौंदर्यात कुठेही उथळपणा, भडकपणा नव्हता. घरदाजपणा आणि शालीनता त्यात ओतप्रोत भरलेली होती. कॉलेजमध्ये असताना या बाईने अनेकांना वेड लावलं असणार हे स्पष्टच होतं. ती जर विवाहित नसती तर मी सुद्धा तिच्या प्रेमातच पडलो असतो यात शंका नव्हती. मी तिच्याकडे वारंवार बघतोय हे तिलाही कळत असावं, पण ती ते चेहऱ्यावर दाखवत नव्हती. 8 वाजले तसा मी थोडा भानावर आलो. भूक लागल्याची जाणीव मला झाली. मी बॅगेतून डबा काढून जेवण केलं. 8:30 वाजता तिचा मुलगा झोपला असावा. तिनं बॅगेतून एक सुबकसा मोठा डबा काढला आणि ती जेवायला बसली. या जेवायला अनपेक्षितपणे तिच्याकडून आलेलं निमंत्रण ऐकून मी एकदम गडबडून गेलो. मी आत्ताच जेवलो बघा. ती सौम्य हसली. मग म्हणाली, हो पाहिलं मी. हे स्वीट तरी घ्या. एका डिशमध्ये बंगाली मिठाई ठेवून तिनं मला दिली. मी ओशाळलो, कारण मी जेवत असताना तिला विचारलं सुद्धा नव्हतं. नागपूरला राहता? तिनं जेवता जेवता विचारलं. नाही, इंटरव्ह्यूला चाललोय. कोणत्या कंपनीत? मी कंपनीचं नाव सांगितलं. इंजिनियर आहात? हो, मी BE केलंय केमिकलमध्ये. मी जरा अभिमानाने सांगितलं. मी सुद्धा इंजिनियर आहे. ती म्हणाली. ME केलंय इलेक्ट्रॉनिकमध्ये. मी वरमलो. माझ्यापेक्षा ती जास्त शिकली होती. मग जॉब करताय कुठे? मी विचारलं. नाही, करायची खूप इच्छा होती, पण ME झाल्यावर लगेच लग्न झालं आणि सगळंच राहून गेलं. मिस्टर काय करतात तुमचे? मी थोडं इशरेने विचारलं. ते सुद्धा इंजिनियर आहेत.
MS केले अमेरिकेतून आणि आता फॅक्टरी सांभाळतात. फॅक्टरीज? हो, नाशिकमध्ये आमच्या 3 फॅक्टरीज आहेत आणि पुणे, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, इंग्लंड, आफ्रिका, अमेरिका आणि गल्फ कंट्रीजच्या मिळून 16 फॅक्टरीज आहेत. अर्थात माझे सासरे हे आणि माझे 2 लहान दीर मिळून सगळं सांभाळतात. बापरे, मी गार झालो. एका प्रचंड धनाढ्य आणि कुतुहलवान माणसाच्या बायकोसमोर मी बसलो होतो. तिच्या तुलनेत सर्वच बाबतीत मी दरिद्री होतो. माझ्यासारखे अनेक इंजिनियर तिच्या फॅक्टरीत पगारी नोकर असतील, तरी मी माझ्याशी सहजतेने बोलत होती. कोणताही गर्व किंवा अहंकार तिच्या बोलण्यातून जाणवत नव्हता. तुम्ही एकट्याच जाताय? नाही म्हणजे कुणी सोबत नाही आलं? एवढ्या सुंदर बाईसोबत रात्रीच्या प्रवासात कुणी नसावं याचं मला आश्चर्य वाटत होतं. का, कशासाठी? नाशिकला ह्यांनी गाडीत बसवून दिलं. गोंदियाला कुणीतरी घ्यायला येईलच. एका रात्रीचा तर प्रश्न होता. तसे हे येणार होते, पण उद्या फॅक्टरीत मुख्यमंत्री येणार आहेत, त्यामुळे त्यांना येता आलं नाही. आणि माझ्या मामाची तब्येत सिरियस आहे, त्यामुळे मला तातडीने निघावं लागलं. तरी पण कुणीतरी. अहो, मागच्या महिन्यात मी याला घेऊन एकटीच अमेरिकेत जाऊन आले, आमच्या नातेवाईकांच्या लग्नाला. हा तर आपला महाराष्ट्र आहे, इथं सोबतीची काय गरज? मी चूपच झालो. बाई मोठी धीट दिसत होती. मग आमच्या गप्पा रंगल्या. मला वाटत होतं ती एक साधी गृहिणी असावी, पण फॅक्टरीच्या कामातही तिचा सक्रिय सहभाग असतो हे तिने मला सांगितलं. फॅक्टरीच्या प्रोडक्ट्सची, त्याच्या प्रक्रियेची आणि मार्केटिंग बद्दल तिला खडानखडा माहिती होती. नवऱ्यासोबत ती अनेक देशात जाऊन आली होती. जसजसा मी तिच्याशी बोलत होतो तसतशी माझी नजर स्वच्छ होत होती. तिच्या सौंदर्याचा माझ्यावरचा परिणाम कमी झाला होता. त्याची जागा आता आदराने घेतली होती. इतकी धनाढ्य आणि कमलाची सुंदरता असूनही तिच्यातला नम्रपणा, साधेपणा तिच्या पुढे मी अगदीच क्षुल्लक असतानाही माझ्याशी बोलण्यातली तिची आपुलकी, हे सर्व पाहून मी खूप भारावून गेलो होतो. थोडंसं यांच्याकडे बघता का? मी जरा डिश धुवून येते. हो, मी होकारार्थी मान हलवली. ती बेसिनपर्यंत पोहोचत नाही तर तिचा मुलगा रडू लागला. मी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबेना. म्हणून मग मी त्याला उचलून घेतलं आणि पॅसेजमध्ये फेऱ्या मारू लागलो. काय गोड होता तो पोरगा, अगदी आईसारखा सुंदर, गोरापान, गुटगुटीत, चमकदार डोळे आणि लाल तुटक ओठांचा. एकदा जवळ घेतलं की सोडावसर वाटणारा. रडताना सुद्धा तो गोड वाटत होता. मी त्याला थोपटलं तसा तो झोपून गेला. तेवढ्यात ती आली. रडत होता वाटतं. तिनं जवळ येऊन त्याला घेतलं आणि बर्थवर झोपवलं. थोड्या वेळाने आम्ही दोघंही झोपलो, पण झोप आमच्या नशिबातच नसावी. रात्रीतून 4 वेळा तिच्या मुलाच्या रडण्याने आम्हाला जागवलं. 4ही वेळा मी त्याला घेऊन पॅसेजमध्ये फेऱ्या मारल्या. गंमत म्हणजे तोही माझ्याकडे लगेच येत होता आणि थोडं फिरवलं की खांद्यावर पटकन झोपत होता. मागच्या आठवड्यात आम्ही स्वित्झर्लंडला होतो. तिथली थंडी त्याला मानवली नाही, म्हणून सर्दीमुळे सारखा किरकिर करतोय, तिनं स्पष्टीकरण दिलं. सकाळ झाली. अख्खी रात्र जागरणात गेली होती. प्रत्येक आईच्या रात्री अशा जागरणात जात असतील का या विचाराने मी अस्वस्थ झालो. 1 तासाने नागपूर येणार होतं. आम्ही दोघंही बसून खिडकीबाहेर पाहत होतो. रात्रभर जागूनही ती तशीच फ्रेश आणि सुंदर दिसत होती. घरी कोण कोण असतं? तिने अचानक प्रश्न केला. मी, आई वडील, 2 लहान भाऊ आणि 1 बहीण. वडिलांनी तब्येतीच्या कारणास्तव स्वच्छनिवृत्ती घेतली. म्हणजे तुम्हाला नोकरीची खरी गरज आहे? हो तर. वडिलांच्या पेन्शनवर किती दिवस काढणार? तिनं पर्समधून मोबाईल काढला. कोणाशी तरी बोलली. बोलणं झाल्यावर मला म्हणाली, तुम्ही ज्या कंपनीत जाताय तिथं माझे काका मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. इंटरव्ह्यू तेच घेणार आहेत. मी आता त्यांच्याशी बोलले. तुमचं नाव सांगा, मी त्यांना SMS करते. मी नाव सांगितलं. तिने SMS केला. तुम्ही भेटलात की त्यांना सांगा संजनाने पाठवलंय म्हणून. संजना कोण? मी विचारलं. मीच, माझं नाव संजना. ती हसून उत्तरली. थँक्यू
व्हेरी मच अँड सॉरी. सॉरी कशाबद्दल? तिनं आश्चर्याने विचारलं. काल मी तुमच्याकडे वेड्यासारखा बघत होतो. मी विसरून गेलो होतो की तुम्ही विवाहित आहात, एका मुलाची आई आहात. माझी चूक झाली. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. तिनं हलकंसं स्मित केलं, म्हणाली. फॉरगेट इट. अशा नजरांची मला सवय आहे. स्वतःची बायको सुंदर असताना दुसऱ्या बायकांकडे पाहणारे अनेक पुरुष असतातच की. तुम्ही तर अनमॅरिड आहात आणि सुंदरतेकडे बघणं वाईट नाही, पण त्यात वासना नसावी. तुमच्या नजरेत ती नव्हती, नाहीतर मी तुमच्याशी बोललेच नसते. थोडं थांबून ती म्हणाली. आणि काय हो, रात्रभर कटकट न करता आपुलकीने तुम्ही माझ्या मुलासाठी जागताय, त्याबद्दल मीही तुमचे आभार मानले पाहिजेत, खरं ना? नाही नाही, मी घाईघाईने म्हणालो. अहो, तुमचा मुलगा इतका गोड आहे की मी एक रात्र काय 10 रात्री जागून काढेन. तिनं स्मित केलं आणि प्रेमाने मुलाच्या अंगावरून हात फिरवला. नागपूर आलं. मी खाली उतरलो. ती माझ्या मागे मुलाला घेऊन खाली उतरली. निघण्यापूर्वी मी तिच्या मुलाकडे हात पसरले. तो लगेच माझ्याकडे झेपावला. मी त्याला जवळ घेऊन त्याचे मुके घेतले, मग त्याला तिच्याकडे दिलं. रात्रभर या पोरानं मला चांगलाच लळा लावला होता. बेस्ट ऑफ लक फॉर युअर इंटरव्ह्यू, ती म्हणाली. थँक्स. जड अंतकरणाने मी त्यांचा निरोप घेतला. इंटरव्ह्यू मध्ये अगदी जुजबी टेक्निकल प्रश्न विचारून 160 उमेदवारातून माझी निवड करण्यात आली. त्यामागे संजनाचा तो फोनच होता हे नक्की. संजना त्यानंतर मला कधीही भेटली नाही, पण नाशिक ते नागपूरच्या त्या 10 तासात मी माझं जन्मभराचं कल्याणतर करूनच गेली. पण अंतर्बाह्य सौंदर्य कसं असतं याची खूप चांगली शिकवणही देऊन गेली. दीपक तांबोळी यांनी ही कथा लिहिली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.